नमस्कार मित्रांनो, भारताची जनगणना 2027 सुरू आहे आणि स्वगणना करण्याची शेवटची तारीख आहे 15 मे. 15 मे नंतर स्वगणना बंद होणार आहे आणि हे प्रगणक येऊन घरोघरी जनगणना करणार आहेत. आता काही जणांचं काय झालं की आपण स्वगणना केलेली आहे पण त्यामध्ये काही त्रुट्या किंवा चुका राहिलेल्या आहेत किंवा काही जणांनी केलीच नाही, मला आता करायची आहे, कशी करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या मोबाईल फोनमध्ये आपल्याला गुगल ओपन करायचं आहे, क्रोम ओपन करायचं आहे आणि क्रोम वरती सरळ सरळ काय टाईप करायचं आहे तर एसई सेन्सस एवढं टाईप करा. एवढं टाईप केल्याच्या नंतर ही जी वेबसाईट आहे ती आपल्या समोर ओपन होणार आहे. census.gov.in करा. त्या वेबसाईटला आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो इथे ओपन होणार आहे आणि या विंडोमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इथे सिलेक्ट स्टेट म्हटलेलं आहे. आपलं जे स्टेट आहे ते यातून आपल्याला निवडायचं आहे. मग आपलं स्टेट फॉर एक्झाम्पल आपला स्टेट आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र आपण काय केलेला आहे सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर इथे एक तुम्हाला कॅप्चा दिसतो आहे. तो कॅप्चा काय करायचा आहे इथे तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकत असताना काळजीपूर्वक टाका जो जेणेकरून तो मॅच झाला पाहिजे. या पद्धतीने टाकल्याच्या नंतर व्हेरीफाईड अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. तर याला फक्त या मेसेजला ओके म्हणायचं आहे. काळजीपूर्वक तुमचं नाव तुम्हाला भरायचं आहे. तुमचं नाव टाईप करत असताना ते काय करायचं आहे इथे बघा इम्पॉर्टंट नोटीस येते, ही फार महत्वाची आहे. प्लीज इंटर द नेम ऑफ हेड ऑफ द हाऊस होल्ड करंटली वन्स रजिस्टर इट कॅन नॉट बी चेंज लेटर. म्हणजे आपल्याला एकदा हे नाव आपण इथे जर फिलअप जर केलं कुटुंब प्रमुखाचं नाव हे आपल्याला पुन्हा पुन्हा बदलता येत नाही. पुन्हा पुन्हा बदलता येत नाही म्हणजे बदलताच येत नाही. त्यामुळे इथे तुमचं कुटुंब प्रमुखाचं नाव इथे व्यवस्थित काय करायचं आहे टाईप करून ठेवा आणि इथे काय करायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. या पद्धतीने मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे ईमेल ऍड्रेस जो आहे तो ऑप्शनल आहे. त्यामुळे व्हेरीफाईड अँड प्रोसीड करा. तुम्हाला काय जाणार आहे तुमच्या मोबाईलवरती ओटीपी जाणार आहे. आता ओटीपी आपल्याला काळजीपूर्वक यामध्ये भरायचा आहे. लँग्वेज इथे सिलेक्ट करून घ्या. आपली जी लँग्वेज आहे ती लँग्वेज व्यवस्थित भरून घ्या. मराठी आहे सो मराठी सिलेक्ट करून घ्या आणि व्हेरीफाय ओटीपी करा. व्हेरीफाय ओटीपी झाल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीने पुन्हा एक मेसेज येणार आहे. याला ओके म्हणा आणि इथे सगळ्यात महत्वाचं आहे, खूप साऱ्या जणांना स्वगणना करतेवेळी इथे अडचण आलेली आहे. इथे तुमचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं नाव महाराष्ट्र दाखवलेलं आहे. तुमचा जिल्हा निवडा. इथे तुमचा जो काही जिल्हा आहे तो काळजीपूर्वक काय करायचा आहे निवडून घ्यायचा आहे आणि पिनकोड नंबर काळजीपूर्वक टाका. पिनकोड काळजीपूर्वक टाकायचा आहे आणि गाव शहर जे आहे ते सुद्धा काळजीपूर्वक भरायचं आहे. आता लोकेशन ड्रॅग करायचं कसं हे काळजीपूर्वक समजून घ्या. बघा हा तुम्हाला जो काही लाल बाण दिसतोय हा लाल बाण बरोबर आपल्या घरावरती आणायचा आहे आणि आपल्याला जे काही लोकेशन आहे तो मॅप असा दोन बोटांनी काय करायचा आहे की मोठा करायचा आहे. आता घर साधारण आपल्याला आपल्या घराचं जे काही लोकेशन आहे त्या घराच्या लोकेशनवर बरोबर जो आहे या पद्धतीने आता हे घर आहे बघा मुळात तुम्हाला जर दिसत असेल तर इथे घर आहे. याला या पद्धतीने सरकवा आणि हा जो पॉइंट आहे तो बरोबर घरावर ठेवा. तिथे तो काय होणार आहे बरोबर लाल साईन जाणार आहे. एकदा लाल साईन गेलं की स्थानाची पुष्टी करा आणि जतन करा व पुढे जा. एवढं आपल्याला काम करायचं आहे. जतन करा आणि पुढे जा असं म्हटलं तर राज्य आणि केंद्र पुष्टी करा होय म्हणायचं आहे आणि आपण काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे. ती जी आहे ती काळजीपूर्वकच भरायची आहे. करू नका भरताना. गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा एक भाग किंवा बहुमजली इमारतीतील एक सदनिका ज्याचा वापर किंवा ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो कारण त्याला रस्ता किंवा सामायिक आवार किंवा जिना इत्यादी वरून वेगळे प्रवेशद्वार असते. तर आपलं जे काही घर आहे जिथे आपण राहतो तिथे गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. जमीन कशी आहे मातीची आहे का, त्यानंतर लाकूड बांबू आहे का, पक्क्या विटांची बांधलेली आहे का, दगडांची आहे का, सिमेंटची आहे का, मोझाईक टाइल्स आहे किंवा इतर आहे. आता आपली जमीन ही टाइल्स टाकलेली असेल तर टाइल्स म्हणा. त्यानंतर खाली माती असेल तर फक्त माती म्हणा. लाकूड बांबू शक्यतो आपल्याकडे तरी नाहीयेत. पक्क्या विटांपासून कदाचित काही जणांचं असू शकतं पण तरीही नाहीये. दगड खाली लावलेले नाहीयेत. पण एकतर फरच्या बसवलेल्या आहेत किंवा माती आहे यापैकी एक नक्कीच आपण करू शकतो. इतर तर शक्यतो काही येणार नाहीये. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आपण साहित्य काय वापरलेलं आहे कशासाठी तर भिंत बांधण्यासाठी साहित्य काय वापरलेलं आहे. मग गवतापासून भिंत बांधलेली असेल तर त्याला फक्त क्लिक करा. प्लास्टिक पॉलिथिन जर असेल तर त्याला फक्त क्लिक करा. माती किंवा कच्च्या विटांपासून असेल तर याला क्लिक करा. लाकूड असेल तर त्याला क्लिक करा. दगड सिमेंट मातीने न जोडले दगड सिमेंट मातीने जोडलेले आहे. जीआय धातू ऍस्बेस्टॉस सीट यापासून तयार केलेला आहे का किंवा पक्क्या विटांनी केलेला आहे. मॅक्झिमम पक्क्या विटांनी असं करा
काही जणांचं कॉन्क्रीटचंही असू शकतं. त्यानंतर गन्ना घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेलं साहित्य गवत आहे का, प्लास्टिक पॉलिथिन आहे का, हातांनी बनवलेली कौले आहेत का, काही ठिकाणी कोकणात वगैरे कौलांचा वापर होतो. त्यानंतर यंत्रांनी बनवलेली कौले आहेत का, पक्क्या विटांनी बांधकाम केलेलं आहे का, दगड आहे का किंवा स्लेट आहे. कधी कधी पत्र वगैरे असू शकतात घरावरती, जीआय धातू, ॲस्बेस्टॉस, सीट असू शकतात, कॉन्क्रीट असू शकतं. स्लॅब जर असेल तर त्याला कॉन्क्रीट करा. त्यानंतर पुढच्या याच्याकडे गन्ना घराची स्थिती कशी आहे, घर कसं आहे आपलं, नेमकं चांगलं आहे का, राहण्यास योग्य आहे का. चांगली स्थिती असेल तर चांगली म्हणा किंवा राहण्यास योग्य असेल तर राहण्यास योग्य म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते. ज्या वेळेला हे तुम्ही 4ही पॉईंट भरणार आहात आणि पुढे जा हे बटन दाबायचं आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का, म्हणजे तुमची ही माहिती आता बरोबर भरलेली आहे. त्यानंतर तुम्ही पुढच्या टप्प्याकडे जाणार आहात. असे 6 टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहे. कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. कुटुंब, या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहेत, आपल्या घरात एकूण माणसं किती आहेत तुमच्या घरामध्ये राहणारे, तेवढेच फक्त इथे टाकायचे आहेत. त्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. कुटुंब प्रमुखाचे नाव निवडलेल्या भाषेमध्ये, म्हणजे इथे काय करायचं आहे, आपलं मराठीमध्ये काय करायचं आहे, नाव तुम्हाला टाकायचं आहे. कुटुंब प्रमुखाचं नाव जे आहे ते मराठीत टाकायचं आहे. तर इथे कुटुंब प्रमुखाचं नाव जे आहे ते आपल्याला मराठीत टाईप करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही मराठीत टाईप करून घेऊ शकता. या पद्धतीने इथे मराठीमध्ये फक्त काय करायचं आहे, आपलं नाव जे आहे ते आपण पूर्णपणाने भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. कुटुंब प्रमुखाचे लिंग काय आहे, त्या पद्धतीने पुरुष, स्त्री की ट्रान्सजेंडर हे नमूद करा. त्यानंतर जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर असतील तर, जर अनुसूचित जाती असाल तर अनुसूचित जाती म्हणजे एससी जर असाल तर इथे फक्त एससी म्हणून तुम्ही इथे क्लिक करू शकता. एसटी म्हणून इथे क्लिक करू शकता. त्यानंतर इतर मध्ये जे काही ओबीसी किंवा इतर ज्या काही कास्ट असतील तर त्यामध्ये इथेच आपल्याला क्लिक करायचं आहे. या घराच्या मालकी हक्काची स्थिती कशी आहे, जर स्वतःचं घर असेल तर स्वतःचं करा, भाड्याचे परंतु इतरत्र. तुम्ही जिथे कुठे स्वतः राहताय तिथे भाड्याने राहताय, पण इतरत्र तुमचं स्वतःचं घर आहे का, भाड्याने किंवा कुठेही स्वतःचे घर जर नसेल तर इथे क्लिक करा किंवा इतर असेल तर इथे क्लिक करा. निवासायोग्य खोल्यांची संख्या. आता इथे मात्र निवासायोग्य खोल्यांची संख्या, यामध्ये किचन वगैरे टाकायचं नाहीये, तर फक्त रूम आणि हॉल वगैरे या खोल्या टाकायच्या आहेत. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. विवाहित जोडपे एक असेल, जोडपे म्हटलेलं आहे, एक असेल तर एक जोडपे टाका, 2 असेल तर 2 जोडपे टाकायचं आहे. इथे तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ही माहिती तुमची काय झालेली आहे, भरून पूर्ण झालेली आहे. आता तुमच्या मालमत्तेचे विवरण हे काळजीपूर्वक भरा. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे, प्रक्रिया केलेले नळाचे पाणी असेल तर ते लिहा, प्रक्रिया न केलेले नळाचे पाणी असेल तर ते लिहा, विहिरीवरून पाणी असेल तर ते लिहा, हातपंप असेल तर ते लिहा, ट्यूबवेल किंवा बोरवेल असेल तर ते लिहा, झरा असेल तर हे लिहा, नदीवरून पाणी येत असेल तर ते लिहा, टँक, तळे, सरोवर या पद्धतीने क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जर समजा हे खाली तर येणारच नाहीये, बाटलीबंद पाणी वगैरे शक्यतो आपण काही पित नाहीये, एक तर आपल्याकडे हातपंप असू शकतो, ट्यूबवेल असू शकते किंवा विहिरीचं पाणी असू शकतं, यापैकीच क्लिक करायचं आहे. किंवा प्रक्रिया केलेले नळाद्वारे पाणी, प्रक्रिया न केलेले नळाद्वारे पाणी, या पद्धतीने तुम्ही माहिती भरायची आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत परिसरात आहे का, जर परिसरात असेल तर परिसरात लिहा, परिसरात जवळ असेल तर तो लिहा, दूर असेल नंतर पुढे जायचं आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत वीज आहे का, रॉकेल तर आता भेटतच नाहीये, सोलर जर असेल तर ते लिहू शकता तुम्ही. इतर तेल वापरता का किंवा प्रकाशाची सोय नाही, त्या पद्धतीने तुम्ही क्लिक करू शकता. शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्या वापरासाठी असेल तर ते लिहा. कुटुंबासह कधी कधी एकच शौचालय असतं पण 2 कुटुंब वापरत असतात. इतर कुटुंबासह असं म्हणा त्याला. जर समजा सार्वजनिक शौचालय असेल तर ते करा, किंवा शौचालयच नाही उघड्यावर जात असाल तर ते करायचं आहे. शौचालयाचा प्रकार कोणता आहे, तर पाईपद्वारे मलनिस्सारण. पाईपद्वारे मलनिस्सारण जास्तीत जास्त शहरी भागांमध्ये होतं. सेप्टिक टँक ह्या ग्रामीण परिसरामध्ये आहेत. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. तुमचं जे सांडपाणी आहे ते बंद गटारात जात असेल तर बंद गटार करा, उघडे गटारात जात असेल तर उघडे गटार करा. गटारच नसले गावात तर गटार नाही असं म्हणायचं आहे. त्यानंतर परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का, स्नानगृह आहे असल्यास होय म्हणा. छपराशिवाय बंदिस्त असल्यास, वर छप्पर नाहीये पण भिंती घातलेली आहेत तर ते म्हणा. आणि आपल्याकडे जर स्नानगृहच नाही तर नाही म्हणा. स्नानगृह आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी. जर आपल्याकडे गॅस असेल तर स्वयंपाकघरामध्ये, म्हणजे तुमच्याकडे किचन आहे, स्वयंपाकघरात तुम्ही गॅसवर स्वयंपाक करता का, तर असेल तर LPG जोडणी आहे. किचन आहे पण LPG जोडणी नाही असल्यास खालची क्लिक करायची आहे. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही, इथे LPG जोडणी आहे असल्यास आहे म्हणा, नाही असल्यास नाही म्हणा. कोणती एकच क्लिक होणार आहे फक्त, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. घराबाहेर जर खुल्या जागेत जर स्वयंपाक करत असल्यास
आणि एलपीजी सिलेंडर आहे का नाही का, त्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाकच करत नाही असेही काही कुटुंब कदाचित असू शकतात, तर ते तिथे क्लिक करतील. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन काय आहे, तर जळाऊ लाकूड असेल तर जळाऊ लाकूड लिहा. पिकाचा उर्वरित भाग शेणाच्या गोवऱ्या, कोळसा, रॉकेल, एलपीजी जर असेल तर एलपीजी लिहा. वीज वापरत असाल म्हणजे शेगड्या वगैरे वापरत असाल तर ते लिहा. गोबर गॅस, सौर ऊर्जाचा वापर करत असाल तर ते लिहा. पण क्लिक कोणतीही एकच होणार आहे. जतन करा आणि पुढे जायचं आहे आपल्याला. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पुनर्विलोकन आणि पुष्टी करा. आपल्याकडे रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का, मोबाईलवर वापरत असेल तर मोबाईल म्हणा. त्यानंतर दूरचित्रवाणी, आपल्याकडे टीव्ही आहे का, टीव्ही जर दूरदर्शन निशुल्क डिशवाला असेल तर तो लिहा, किंवा इतर डीटीएच वाला असेल तर ते खालचं लिहू शकता. केबल जोडणी असेल तर केबल जोडणी करू शकता, किंवा आपल्याकडे टीव्ही जर नसेल तर नाही असं म्हणा. इंटरनेटची उपलब्धता आहे का, होय असल्यास लॅपटॉप संगणकावर वापरता का, मोबाईल स्मार्टफोनवर वापरता का, इतर कोणत्याही उपकरणावर वापरता का. मोबाईल स्मार्टफोनवर आपण इंटरनेट वापरत असतो. लॅपटॉप संगणक तुमच्याकडे आहे असल्यास आहे म्हणा, नाही असल्यास नाही म्हणा. त्यानंतर दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन, तुमच्याकडे लँडलाईन फोन आहे का, फक्त मोबाईल, फक्त स्मार्टफोन आहे का, की दोन्ही आहेत ते लिहा. तुमच्याकडे सायकल, स्कूटर, सायकल असल्यास सायकल लिहा, स्कूटर मोटरसायकल असल्यास मोटरसायकल लिहा. जर सायकल आणि मोटरसायकल दोन्ही असेल तर दोन्ही म्हणा. त्यानंतर कार, जीप असल्यास होय म्हणा, नसल्यास नाही म्हणा. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणतं आहे, तर धान्य जे आहे ते आपण कोणतं वापरत असतो, तर गहू वापरतो आम्ही. तुम्ही जर समजा वेगळं धान्य वापरत असाल तर ते धान्य तुम्ही क्लिक करू शकता. आणि मोबाईल नंबर जो आहे तो ऑटोमॅटिक तुमचा तिथे येणार आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, जतन करा आणि पुढे जा म्हणायचं आहे. या पद्धतीने तुमची सगळी माहिती जी आहे ती या पद्धतीने पुन्हा एकदा वाचवून घ्यायची आहे. नंतर पुष्टी करा आणि सादर करा हे दाबल्याच्या नंतर तुम्हाला एक अंतिम सादरीकरण या पद्धतीने होणार आहे. हा जो आहे तो SEID आहे. हा SEID जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. बघा, एच पासून सुरू होणारा असा एक क्रमांक तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि हा जो क्रमांक आहे हा क्रमांक तुम्हाला शेअर करायचा आहे. जे प्रगणक तुमच्या घरी येतील त्यांना हा SEID तोपर्यंत जपून ठेवा, कारण 16 तारखेपासून प्रगणक हे घरोघरी जाणार आहेत आणि हा SEID त्यावेळेला आपल्याला कामाला येणार आहे. बाकी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मेसेज करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.